राज्यातील खासगी शाळांच्या अभ्यासक्रमावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना आता केवळ NCERT किंवा SCERT यांनी निर्धारित केलेली अधिकृत पाठ्यपुस्तकेच वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. CBSE, ICSE तसेच इतर शिक्षण मंडळांनाही हे निर्देश लागू राहणार असून शाळांकडून स्वतः प्रकाशित किंवा तयार केलेल्या पुस्तकांच्या वापरावर मर्यादा आणण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात अनेक खासगी शाळांकडून स्वतःचा अभ्यासक्रम किंवा विशिष्ट प्रकाशनांची पुस्तके सक्तीने विकत घेण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शासनाने हस्तक्षेप करत शिक्षणात एकसंधता आणण्यासोबतच पालकांवरील आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. अधिकृत अभ्यासक्रम तज्ज्ञांच्या सखोल अभ्यासातून तयार करण्यात आलेला असल्याने तो राष्ट्रीय व राज्य शैक्षणिक धोरणांशी सुसंगत असल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे पालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागड्या पुस्तकांच्या खरेदीपासून काही प्रमाणात सुटका होईल अशी अपेक्षा आहे. मात्र काही शाळांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तयार केलेली पूरक शैक्षणिक सामग्री वापरण्यावर मर्यादा येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे शिक्षण पद्धतीत काही बदल करावे लागणार असल्याचीही प्रतिक्रिया समोर येत आहे. शासनाने जिल्हा स्तरावरील शिक्षण अधिकाऱ्यांना या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते या निर्णयामुळे शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि समानता वाढण्यास मदत होईल. एकसमान अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन अधिक सुसंगत पद्धतीने करता येईल असेही मत व्यक्त होत आहे. एकूणच या नव्या धोरणामुळे खासगी शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता आटोक्यात येण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांना अधिक परवडणारे आणि दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आता या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.